Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss सीमा लांडगे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट पाहिला आहे तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1 मधील पहिला युनिट इंट्रोडक्शन ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजमेंट यामधील फॅक्टरी लोकेशन कारखाना स्थान हा आपण पॉईंट बघत आहोत. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पॉईंट पाहिला आहे तो म्हणजे कारखाना स्थान निवडीशी संबंधित असणारे घटक. मग कोणकोणते घटक कारखाना स्थान निवडीशी संबंधित आहेत तर त्यामध्ये जे घटक आहेत त्या घटकांचं विभाजन 2 घटकामध्ये झालेलं आहे. त्या घटकांचं डिवायडेशन 2 पार्टमध्ये झालेलं आहे. पहिले घटक आहेत ते म्हणजे प्राथमिक घटक, प्रायमरी घटक, आणि दुसरे आहेत ते म्हणजे दुय्यम घटक, सहाय्यक घटक. प्राथमिक घटक जे आहेत, प्रायमरी घटक जे आहेत, मूलभूत घटक जे आहेत, बघा मूलभूत घटक, प्राथमिक घटक, त्यामध्ये आपण 5 पॉईंट बघितले. जे प्राथमिक घटक आपण बघितले, मूलभूत घटक आपण बघितले ते कोणकोणते होते तर कच्च्या मालाची उपलब्धता, कर्मचारी वर्ग, शक्ती व इंधन पुरवठा, वाहतूक दळणवळणाच्या सोयी आणि बाजारपेठांचे सानिध्य. हे 5 घटक आहेत की जे कारखाना स्थान निवडीवरती किंवा कारखाना स्थान निवडीशी संबंधित आहेत. कारखाना स्थान निवड करत असताना हे 5 घटक आहेत की जे कारखाना स्थान निवडीवरती परिणाम करत असतात. ओके, हे झाले प्राथमिक घटक, मूलभूत घटक. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे दुय्यम घटक. मग दुय्यम घटकामध्ये कोणकोणते घटक येतात तर लक्षात घ्या, दुय्यम घटकालाच आपण इथं सहाय्यक घटकसुद्धा म्हणतो. दुय्यम घटकाला आपण सहाय्यक घटकसुद्धा असं म्हणतो. मग काय येतं दुय्यम घटकामध्ये, सहाय्यक घटकामध्ये? तर दुय्यम घटकांमध्ये, सहाय्यक घटकामध्ये कोणकोणते घटक येतात तर पहिला आहे बँकिंग व पतसुविधा, नैसर्गिक किंवा भौगोलिक परिस्थिती, यंत्रसामग्री दुरुस्तीच्या सोयी, सरकारी धोरण व कायदे, सहाय्यक पूरक उद्योग, लोकांच्या आवडीनिवडी, स्पर्धात्मक उद्योग. या पद्धतीचे 6 ते 7 पॉईंट आहेत की जे दुय्यम घटकामध्ये येतात. मग आपण आता बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये कारखाना स्थान निवडीशी संबंधित असणारे दुय्यम घटक, कारखाना स्थान निवडीवरती परिणाम करणारे दुय्यम घटक, सहाय्यक घटक. ओके, त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, बँकिंग फॅसिलिटी, नॅचरल ऑर ग्राफिकल कंडिशन्स, मेकॅनिकल रिपेअर फॅसिलिटीज, गव्हर्मेंट पॉलिसीज अँड लॉज, त्यानंतर ऑक्झिलरी सप्लिमेंटरी इंडस्ट्रीज, पीपल्स प्रेफरन्स, कॉम्पिटिटिव्ह बिझनेस ऑर इंडस्ट्रीज. ओके, हे झाले 7 घटक जे की दुय्यम घटकामध्ये येतात. तो पहिला घटक काय आहे, बँकिंग व पतसुविधा, बँकिंग फॅसिलिटी. काय सांगितलं यामध्ये तर उद्योग घटकांचे कार्य अविरत चालण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी बँकिंग व पतसुविधा उपलब्ध असणे आवश्यक असते. बघा, ज्या वेळेला आपल्याला कारखाना उभा करायचा आहे, कारखाना उभा करण्यासाठी जे काही कॅपिटल आपल्याला लागणार आहे, भांडवल आपल्याला लागणार आहे, ते आपल्या स्वतःचं थोडंफार असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भांडवल हे आपण आपल्या नातेवाईकांकडून गोळा करत असतो. पतसंस्था ज्या असतात, त्यानंतर मायक्रोफायनान्स देणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्याकडून किंवा बँकांकडून आपण काय करत असतो, भांडवल हे गोळा करत असतो आपल्या व्यवसायासाठी लागणारं. ओके, काय सांगितलं आहे मग उद्योग घटकाचं कार्य हे कंटिन्यू चालू राहण्यासाठी, त्याच्या उद्योगाचं कार्य जे आहे त्या कार्यामध्ये खंड पडला नाही पाहिजे, त्यासाठी उद्योगाचं कार्य कंटिन्यू चालू राहण्यासाठी, सुरळीत चालू राहण्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते आपल्याला. आणि खेळतं भांडवल पुरवण्याचं काम हे बँकिंग व पतसुविधा करत असतात. तर खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी बँकिंग व पतसुविधा उपलब्ध असणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. बँकिंग हा आधुनिक उद्योग व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे. बघा, बँकिंग हा आता सध्याचे जे उद्योग आहेत त्यामधील महत्त्वाचा घटक झालेला आहे. लहान व ग्रामीण उद्योगांच्या बाबतीत बँका व इतर वित्तीय संस्था फार महत्त्वाची भूमिका बजावतात. जे काही उद्योग ग्रामीण उद्योग असतात, लहान स्वरूपाचे उद्योग असतात, जे उद्योग लघु उद्योगांमध्ये येतात ग्रामीण भागामधील, त्यांच्यासाठी वित्तीय संस्था असतील, बँका असतील, अतिशय महत्त्वाचं काम करतात, अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामीण भागातील लोकांसाठी बँका असतील, वित्त संस्था ज्या असतील त्या काय करतात, वेगवेगळ्या फॅसिलिटी त्यांना पुरवत असतात, वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत असतात ग्रामीण भागातील लोकांसाठी, जेणेकरून ग्रामीण भागातील उद्योग हे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप व्हावे, विकसित व्हावे. ग्रामीण भागातील लोकांचा इन्कम वाढावा, त्यांचे राहणीमान उंचावं, यासाठी ग्रामीण भागातील उद्योगांसाठी
बँका असतील, पतसंस्था असतील, वित्तीय संस्था असतील फार महत्त्वाची भूमिका हे बजावत असतात. व उद्योगांच्या आर्थिक गरजा भागवण्यामध्ये बघा, उद्योग जो असेल, कोणताही उद्योग असेल, लहान असेल, मोठा असेल, लघु उद्योग असेल, मध्यम स्वरूपाचा उद्योग असेल किंवा मोठ्या स्वरूपाचा उद्योग असेल, त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी बँका व वित्तीय संस्था अतिशय मोलाची कामगिरी, महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे काय झालं आहे, तर आधुनिक काळामध्ये सध्याचा जो काळ आहे त्यामध्ये उद्योग घटकाचे स्थान निश्चित करताना बँका आणि वित्तीय संस्था त्या स्थानाच्या ठिकाणी आसपास जवळ उपलब्ध आहेत का नाहीत ह्याचा प्रामुख्याने विचार उद्योजकाला करणं अतिशय गरजेचं आहे. बघा, ज्या ठिकाणी आपल्याला कारखाना उभा करायचा आहे त्या कारखान्याच्या शेजारी, कारखान्याच्या जवळपास एखादी बँक आहे का, जी आपल्याला आपली आर्थिक गरज भागवू शकेल किंवा आपल्याला हवे त्या वेळेला आपल्याला भांडवल पुरवठा करू शकेल अशी एखादी बँक आपल्या कारखान्याच्या जवळपास आहे का, किंवा आपल्या कारखान्याच्या जवळपास अशी एखादी वित्तीय संस्था आहे का की जी आपल्या उद्योगासाठी लागणारे भांडवल जे आहे कमी पडले आपल्याला तर ते पुरवू शकेल, आपल्याला भांडवलाची मदत करू शकेल. याचा विचारसुद्धा इथं करणं आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती, नॅचरल ऑर जिओग्राफिकल कंडिशन्स. नॅचरल ऑर जिओग्राफिकल कंडिशन्स काय सांगितलं यामध्ये, तर कारखान्याची स्थान निश्चिती करत असताना जमिनीचा स्तर, हवामान, डोंगराळ व खडकाळ भाग इत्यादी बाबींचा विचार करावा लागत असतो. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. कारखाना आपल्याला उभा करायचा आहे. कारखाना छोट्या स्वरूपाचा नसतो, तो मोठ्या स्वरूपाचा असतो. मोठ्या स्वरूपाचा आपल्याला कारखाना उभा करायचा आहे. तर कारखाना उभा करत असताना, कारखाना सुरू करत असताना, कारखान्याची स्थान निश्चिती करत असताना जमिनीचा स्तर जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, कारखाना ज्या ठिकाणी आपण उभा करणार आहोत, ज्या क्षेत्रामध्ये उभा करणार आहोत, आपण ज्या प्रदेशामध्ये उभा करणार आहोत त्या प्रदेशाचा हवामान कशा पद्धतीचा आहे, तिथं डोंगराळ भाग किती प्रमाणात आहे, खडकाळ भाग किती प्रमाणात आहे, इत्यादी सर्व बाबींचा विचार आपल्याला करावा लागत असतो. आणि इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन आपल्याला कारखाना स्थान निश्चिती करावी लागत असते. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिले की कारखाना स्थान निश्चिती कोणत्या प्रदेशामध्ये करावी लागते, आपल्याला कुठे करावी लागते, किंवा कुठलं कारखाना स्थान हे आदर्श म्हटलं जातं, कुठलं कारखाना स्थान आदर्श म्हटलं जात नाही. आणि त्याचबरोबर कारखाना म्हणजे काय हे आपण काय कुठे पाहिलं तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपल्या पाहिलेलं आहे. देन विशिष्ट मालाच्या उत्पादनासाठी विशिष्ट हवामान, जमिनीचा विशिष्ट प्रकार असावा लागत असतो. बघा, ज्या ठिकाणी आपल्याला कारखाना उभा करायचा आहे त्या ठिकाणी आपण जे वस्तूचं उत्पादन किंवा सेवेचं उत्पादन घेणार आहोत ते उत्पादन तिथं चांगल्या प्रमाणामध्ये तयार होईल का याचा विचार सुद्धा तिथं करावा लागत असतो. कारण काही विशिष्ट पदार्थ आहेत ज्याच्यासाठी विशिष्ट हवामान गरजेचं असतं. त्याचबरोबर एक विशिष्ट जमिनीचा विशिष्ट प्रकार त्यासाठी उपलब्ध असणं अतिशय आवश्यक असतं. उदाहरणार्थ काय सांगितलं गेलं बघा, लांब धागा बनवण्यासाठी दमट हवेची गरज असते. बघा, लांब स्वरूपाचा कापसाचा धागा जर आपल्याला बनवायचा असेल उद्योगामध्ये तर त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची हवा पाहिजे, तर दमट स्वरूपाची हवा आपल्याला पाहिजे असते. त्यासाठी ज्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये क्षेत्रामध्ये दमट हवेचं प्रमाण आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीचे कारखाने सुरू करणं आपल्याला फायद्याचं ठरतं. त्याचबरोबर सूतगिरण्या समुद्रालगत स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. बघा, कारण समुद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं वातावरण कशा पद्धतीचं असतं, तर दमट हवामान असतं. तर तिथली हवा जी असते ती दमट स्वरूपाची असते. जसं काही मुंबई आपण बघितलं तर मुंबईचं हवामान कसं आहे, दमट स्वरूपाचं आहे. त्यामुळं समुद्रालगत आपल्याला काय दिसून येतं, तर समुद्रालगत आपल्याला दमट हवामान असल्यामुळं सूतगिरण्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. कारण कापसाचा धागा जर आपल्याला लांब स्वरूपाचा जर बनवायचा असेल तर तिथं आपल्याला हवामान हे दमट स्वरूपाचं पाहिजे. त्यामुळं सूतगिरण्या आपल्याला कुठे कुठे दिसून येतात, तर मुंबई असेल, त्यानंतर चेन्नई असेल, कोलकाता असेल, या ठिकाणी आपल्याला सूतगिरण्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. त्यानंतर फोटो फिल्म्स जर आपल्याला बनवायचे असतील तर त्यासाठी थंड हवा आपल्याला पाहिजे. सूर्यप्रकाश जो असणार आहे तो स्वच्छ पद्धतीचा सूर्यप्रकाश आपल्याला पाहिजे, कारण आपल्याला तिथं फोटो अल्बम किंवा फोटो फिल्म बनवायचे आहे. त्यासाठी थंड हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला लागत असतो. म्हणजे ज्या पद्धतीचा तुमचा बिझनेस आहे, ज्या पद्धतीचा तुमच्या बिझनेसमधून तुम्ही उत्पादन घेणार आहात त्या पद्धतीनं तुम्हाला हवामान, जमीन असेल, हवामान असेल ते हवं असतं.
समजतंय? त्यानंतर काय सांगितलं गेलं तुम्हाला, जमिनीचा स्तर विचारात आपल्याला तिथं घ्यावा लागत असतो. आता जमिनीचा स्तर विचारात घ्यायचा म्हणजे काय, तर ज्या ठिकाणची जमीन ही सुपीक जमीन आहे, कोणत्याही पद्धतीचं पीक त्या जमिनीमध्ये घेतलं जातं आणि कोणत्याही पद्धतीचं पीक त्या जमिनीमध्ये येतं, सुपीक जमिनीलगत शेतीशी संबंधित असणारे वस्तूंचे उत्पादन असणारे कारखाने स्थापन केले जातात. जसं की साखर कारखाना असेल, मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की साखर कारखाना जास्तीत जास्त कुठे स्थापन केला जातो, तर साखर कारखाना अशा एरियामध्ये स्थापन केला जातो की त्याच्या बाजूचे एरिया जे असतील, बाजूचं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेतीमध्ये ऊस पिकवला जात असेल. ओके, अशा ठिकाणी साखर कारखाना हा उभा केला जात असतो. तर काय सांगितलं, सुपीक जमिनीलगत शेतीशी संबंधित असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने हे स्थापन केले जातात. तर बघा, सुपीक जमिनीच्या शेजारी कुठले कारखाने स्थापन केले जातात, जे की कुठले कारखाने स्थापन केले जातात, तर शेतीशी संबंधित जे व्यवसाय असतात त्या व्यवसायाचे कारखाने सुपीक जमिनीलगत काय केले जातात, स्थापन केले जातात. तर खडकाळ आणि रेताड जमीन जिथं असेल, बघा खडकाळ जमीन जिथं असेल, रेताळ जमीन जिथं असेल तिथं काय केलं जातं, तर तिथं लोह पोलाद सारखे जड उद्योग स्थापन केले जातात. लोह असेल, पोलाद सारखे जड उद्योग तिथं स्थापन केले जातात. आणि खनिज संपत्तीचा उपयोग करणारे उद्योग असतील, खनिज संपत्तीच्या क्षेत्रामध्ये काय केलं जातं, स्थापन केले जातात. खडकाळ जमीन असेल, रेताड जमीन असेल, त्या जमिनीमध्ये कोणकोणते कारखाने उभे केले जातात, तर जिथं लोह आणि पोलादाचं उत्पादन घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे ते कारखाने खडकाळ आणि रेताड जमिनीमध्ये काय केले जातात, उभे केले जातात. त्याचबरोबर खनिज संपत्तीचा उपयोग करणारे उद्योग खनिज संपत्तीच्या क्षेत्रात स्थापले जातात. नैसर्गिक परिस्थितीचा विचार केला जातो आणि पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा करण्याच्या सोयी, उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ जे असतील त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची इत्यादी सोयींचा विचार करून कारखाना सुरू केला जातो. कारखान्याची स्थाननिश्चिती ही ठरवली जाते, कारखान्याची स्थाननिश्चिती केली जाते. ओके, हा झाला आपला दुसरा पॉईंट. नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती कशा पद्धतीनं कारखाना स्थान निवडीवरती परिणाम करत असते, ती कशा पद्धतीनं कारखाना स्थान निवडीशी रिलेटेड आहे, संबंधित आहे, हे आपण आता दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे. पॉईंटचं टायटल आहे नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती, नॅचरल अँड जिओग्राफिकल कंडिशन्स. वेगवेगळ्या कंडिशन असतील, मग जमिनीचा स्तरापासून हवामान कशा पद्धतीचं आहे तोपर्यंत, बाजूची शेती कशी आहे तोपर्यंत, जमिनीवरती माती कशा पद्धतीची आहे तो यापर्यंत. ओके, या सर्व गोष्टी विचारात घेऊन कारखाना स्थान निश्चिती करणं गरजेचं आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, तर प्राथमिक घटक पाहिले, ते पूर्ण वेगळे होते आणि दुय्यम घटक जे आहेत ते पूर्ण वेगळे आहेत. त्यानंतरचा तिसरा घटक जो आहे कारखाना स्थान निवडीवरती परिणाम करणारा, कारखाना स्थान निश्चितीशी संबंधित असणारा, रिलेटेड असणारा, टायटल आहे मेकॅनिकल रिपेअर अँड फॅसिलिटीज. बघा, ज्या ठिकाणी आपल्या कारखान्यातील यंत्रसामग्रीच्या दुरुस्ती आपल्याला करून मिळतील तशा ठिकाणच्या आसपास आपला कारखाना असला पाहिजे. जर आपला कारखाना महाराष्ट्रामध्ये असेल आणि आपल्याला कारखान्यामधील यंत्रसामग्री दुरुस्त करण्यासाठी अमेरिकेला जावं लागत असेल तर ते सोयीचं पडणार नाही आपल्याला, ते खूप खर्चिक पडेल. मग काय सांगितलं त्यामध्ये, यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीच्या सोयी, मेकॅनिकल रिपेअर फॅसिलिटीज. यामध्ये बघा, उद्योग घटकाचे कार्य अखंडित चालू राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. अगोदरच सांगितले की उद्योग जो आहे तो तुमचा अखंडित चालू राहिला पाहिजे, कंटिन्यू प्रोसेस ह्या चालू राहिल्या पाहिजेत. जर मध्ये ब्रेक पडला तर नक्कीच काय होतं की तिथं कायमचा ब्रेक पडण्याची सुद्धा शक्यता असते. सो त्यासाठी जो काही बिझनेस आहे, जो काही उद्योग आहे, कंटिन्यू चालू राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. काय सांगितलं यामध्ये, उद्योग घटकाचे कार्य अखंडित चालू राहणे जरुरीची असते. जर उत्पादन कार्यामध्ये काही तासाचा खंड पडला तर आपल्याला काय होतं, कायमचाही तिथं ब्रेक पडू शकतो किंवा
कायमचा ब्रेक पडण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तिथं आपल्याला हजारोचं कोटीचं लाखांचं नुकसान तिथं आपल्याला सहन करावं लागत असतं. बघा, जर उत्पादन कार्यामध्ये काही तासाचा जर खंड पडला तर हजारो रुपयाचं नुकसान आपल्याला तिथं सहन करावं लागत असतं. यामुळे यंत्रसामग्रीत किंवा इतर उपकरणात जर काही प्रमाणामध्ये बिघाड झाला किंवा काही प्रमाणामध्ये दुरुस्ती करण्याची गरज जर निर्माण झाली तर आपल्याला यंत्रसामग्रीची दुरुस्ती ही योग्य वेळेमध्ये करून मिळणं अतिशय आवश्यक असतं. मोठे उद्योग जे असतील ते मोठे उद्योग घटक स्वतःची दुरुस्ती यंत्रणा स्वतः निर्माण करत असतात. जे मोठे उद्योग असतील ते मोठ्या उद्योगांमध्ये यंत्रसामग्रीची दुरुस्ती करणारी जी यंत्रणा जी असेल ती यंत्रणा ही त्यांनी स्वतः त्यांच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये उभारलेली असते, निर्माण केलेली असते. त्यामुळे मोठ्या उद्योगांना जर यंत्रसामग्रीची दुरुस्ती करायची म्हटलं तर त्यांना दुसरीकडे जाण्याची वेळ तिथं येत नाही. ओके, पण लहान जे उद्योग असते, छोट्या प्रमाणात जे उद्योग केले जातात त्या उद्योगांकडे एवढी मोठी यंत्रणा डेव्हलप केलेली नसते, निर्माण केलेली नसते त्यांच्या उद्योगामध्ये. तर त्यांना छोट्या यंत्र जर बिघडले तर छोट्या प्रमाणामधील यंत्रांना नीट करण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी काय करावं लागत असतं, दुसऱ्यांच्या दुकानामध्ये दुसऱ्यांकडे जावं लागत असतं आणि दुसऱ्यांकडून ती दुरुस्ती करून घ्यावी लागत असते. पण लहान उद्योग घटकांना ते शक्य असत नाही. यामुळे काय सांगितले, अशा उद्योग घटकांना यंत्रे उपकरणे दुरुस्तीच्या सोयी जिथं उपलब्ध आहेत तिथंच त्यांनी कारखाना आपला सुरू करावा. बघा, जे काही लहान स्वरूपाचे उद्योग आहेत त्यांनी काय केलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या यंत्रसामग्रीमध्ये जर काहीशा प्रमाणामध्ये बिघडल्या यंत्रसामग्री तर आपल्याला ती यंत्रसामग्री लवकरात लवकर दुरुस्त होऊन आपल्या व्यवसायामध्ये चालवण्यास, व्यवसाय सुरू करण्यास ती यंत्रसामग्री आपल्याला लवकरात लवकर योग्य टाईममध्ये मिळावी, यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती करून मिळेल त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणाच्या आसपासच्या एरियामध्ये, आसपासच्या जागेमध्ये आपला कारखाना त्यांनी स्थापन केला पाहिजे, सुरू केला पाहिजे. हा झाला आपला तिसरा पॉईंट. ओके, टायटल होतं मेकॅनिकल रिपेअर अँड फॅसिलिटीज. त्यानंतर चौथं काय आहे, चौथं टायटल आहे आपलं सरकारी धोरण व कायदे. सरकारी धोरण आणि कायदे. यामध्ये काय सांगितले तर बघा, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड लॉज. मग कोणकोणते कायदे असतील जे विचारात घ्यावे लागतात कारखाना स्थान निश्चित करत असताना. तर कोणकोणते सरकारी धोरणे आहेत जे आपल्याला विचारात घ्यावे लागत असतात आपल्याला कारखाना स्थान निश्चिती करत असताना, कारखाना स्थान निवडत असताना. तर त्यामध्ये देशातील सर्व भागांचा समतोल विकास व्हावा, शहरातील गर्दी कमी व्हावी या दृष्टीने कोणत्या भागात कोणत्या वस्तू किती प्रमाणात उत्पादित करावयाच्या, त्यांचे वितरण कसे करायचे इत्यादी संबंधात सरकारचे कायदे कानून हे लक्षात घ्यावे लागत असतात, आपल्याला विचारात घ्यावे लागत असतात. बघा, देशातील सर्व भागाचा समतोल विकास कशा पद्धतीने होतोय, शहरातील गर्दी कोणत्या पद्धतीने कमी होतीये, कोणत्या वस्तूचं आपण उत्पादन घेतलं पाहिजे, किती प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं पाहिजे, त्याचं वितरण आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचं वितरण करण्यासाठी आपण कोणती डिस्ट्रीब्युशन साखळी आपण यूज करणार आहे, वितरण साखळी आपण यूज करणार आहे इत्यादी संबंधित असणारे कायदे आपल्याला सगळे विचारात घ्यावे लागत असतात. त्यामध्ये काही आर्थिक व काही इतर सवलती आहेत का हे आपल्याला विचारात घ्यावे लागत असतात. त्याचबरोबर कारखान्याचे स्थान निश्चित करण्यापूर्वी व्यवस्थापकाला या पद्धतीची सर्व माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायासाठी असणारे कायदे कोणत्या पद्धतीचे आहेत, त्यानंतर कुठला व्यवसाय करायचा आहे, त्या कुठल्या व्यवसायामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन कोणत्या पद्धतीचं आपलं असणार आहे, त्याच्याशी संबंधित असणारे, त्याच्याशी रिलेटेड असणारे सरकारी धोरण कोणतं आहे का, त्यानंतर कोणकोणते कायदे आहेत जे की आपल्या उद्योगाशी रिलेटेड आहेत, किंवा आपण आपली वाहतूक कशा पद्धतीने करणार आहे, आपल्या वस्तूचं आपण वितरण कशा पद्धतीने करणार आहे, आपल्या वस्तूची किंमत निश्चिती आपण कोणत्या पद्धतीने ठरवणार आहे, किंमत निश्चिती कशी म्हणजे किंमत वस्तूची कोणत्या पद्धतीने आपण निश्चित करणार आहे, या सर्व गोष्टींशी रिलेटेड असणारे सरकारचे धोरण असतील, सरकारचे कायदे असतील ते आपल्याला पाहावे लागत असतात. त्याचा अभ्यास करून आपण व्यवस्थित योग्य तो डिसिजन घेऊन योग्य त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन
व्यवस्थापकाला, बिझनेसमॅनला, उद्योजकाला आपल्या व्यवसायामध्ये घेणं गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून त्याला आपला कारखाना कुठं चालू करायचा आहे, कुठं सुरू करायचं आहे, कारखान्याचे स्थान कुठे असलं पाहिजे ते त्याला निश्चित करावं लागते. हा झाला आपला चौथा पॉईंट. टायटल होतं गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड लॉज, सरकारी धोरण व कायदे. त्यानंतर सहाय्यक व पूरक उद्योग. बघा, सहाय्यक व पूरक उद्योग, ऑक्झिलरी सप्लिमेंटरी इंडस्ट्रीज और बिझनेस. काय सांगितलं यामध्ये? काही ठिकाणी काही कारणामुळे काही ठराविक प्रकारचे उद्योग स्थापन केले जातात किंवा स्थापन होतात. बघा, काही ठिकाणी काही कारणामुळे काही ठराविक प्रकारचेच उद्योग स्थापन केले जातात. तशाच प्रकारचे किंवा त्यांना अनुषंगिक सहाय्यभूत ठरणारे उद्योग त्या ठिकाणी स्थापन करणे फायदेशीर ठरत असते. कारण पूर्वीच्या उद्योगामुळे काय होत होतं, त्या ठिकाणी त्या क्षेत्रातील कुशल असेल, कार्यक्षम असेल कर्मचारी, वाहतूक सेवा असतील, बँकिंग पतसेवा असतील, दळणवळणाच्या सेवा तिथंच उपलब्ध होत होत्या. ओके, अशा अनुकूल वातावरणाचा लाभ या पद्धतीच्या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी त्याच क्षेत्रातील उद्योग पूर्वी कुठे स्थापन झालेले आहेत याचा आपल्या उद्योग घटकाचे स्थान निश्चित करताना विचार करावा लागत असतो. काय सांगितलं यामध्ये? काही विशिष्ट उद्योग असतात, ते विशिष्ट कारणामुळे त्या ठिकाणी स्थापन केलेले असतात. मग ते विशिष्ट कारण कोणतं असू शकतं? त्या ठिकाणी असणारे कुशल कामगार असतील, त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या बँकिंग फॅसिलिटीज असतील, पतसुविधा, वित्तीय संस्था यांच्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतील, किंवा त्या ठिकाणी असणारे कम्युनिकेशन असेल, त्या ठिकाणी असणारे ट्रान्सपोर्टेशन सोयीज असतील, त्यानंतर त्या ठिकाणी असणारे कार्यक्षम कर्मचारी असतील, कुशल कर्मचारी असतील. या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपल्याला आपल्या उद्योग घटकाचे स्थान कुठं निश्चित करायचे आपल्याला ठरवावे लागत असते. उद्योजकाला, व्यवस्थापकाला ठरवावे लागत असते. अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्या व्यवसायामध्ये जे कर्मचारी लागणार आहेत आपल्याला, ते कर्मचारी आपल्याला किती प्रमाणामध्ये फायदेशीर आहेत किंवा ते किती कार्यक्षम आहेत, ते किती कुशल आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपला व्यवसाय ज्या ठिकाणी असणार आहे, आपला उद्योग ज्या ठिकाणी असणार आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या बँकिंग सेवा, त्या ठिकाणी असणाऱ्या बँकिंग सेवा कोणकोणत्या आहेत, कुठल्या सेवा व्यवसायाला बँक फॅसिलिटीज पुरवतात, कुठल्या वित्तीय संस्था आहेत ज्या आपल्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवू शकतील, त्याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी व्यवसाय उभा करणार आहोत त्या ठिकाणी असणारी वाहतूक सेवा कशा पद्धतीची असणार आहे, त्या ठिकाणी वाहतुकीसाठी असणारे रस्ते कशा पद्धतीचे आहेत, कोणकोणत्या पद्धतीचे रस्ते तिथं आहेत, आणि त्यानुसार कोणकोणत्या पद्धतीनं आपल्याला वाहतूक सेवा केली पाहिजे. कारण वाहतूक सेवा अतिशय महत्त्वाची आहे. कच्चा माल योग्य वेळेमध्ये आपल्या फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये येणं गरजेचं आहे. तयार झालेला माल योग्य वेळेमध्ये गोदामामध्ये जाणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर गोदामामधील माल योग्य वेळेमध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये पुरवणं अतिशय आवश्यक आहे. सो त्यासाठी लक्षात घ्या, वाहतूक सेवा अतिशय महत्त्वाची आहे. मग या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला आपल्या उद्योग घटकाचे स्थान निश्चितही करावे लागत असते. उद्योग घटकाचे स्थान आपल्याला निश्चित करावे लागत असते. त्यानंतरचा पॉईंट आहे पीपल प्रेफरन्स. अतिशय महत्त्वाचं आहे. लोकांच्या आवडीनिवडी विचारात घेणं, लोकांच्या आवडीनिवडीनुसार व्यवसायामध्ये चेंज करणं, उत्पादनामध्ये चेंज करणं, सेवांमध्ये चेंज करणं. लोकांच्या आवडीनिवडी कशा आहेत, लोकांच्या बदलत्या ट्रेंडनुसार लोकांच्या आवडीनिवडी ह्या चेंज होतात. लोकांच्या आवडीनिवडी कायमस्वरूपी एकच लोकांची आवडनिवड राहत नाही, तर लोक हे वेळेनुसार, टाईमनुसार हे चेंज होत असतात. ट्रेंडनुसार, फॅशननुसार काय होत असतात, चेंज होत असतात. बघा, लोकांच्या आवडीनिवडीमध्ये काय सांगितले तुम्हाला, उद्योग घटकाचे एखाद्या ठिकाणी स्थापन करण्यापूर्वी त्या प्रदेशाच्या लोकांच्या सवयी कशा आहेत, त्या प्रदेशातील लोकांच्या आवडीनिवडी कशा पद्धतीच्या आहेत. बघा, ज्या प्रदेशामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे, कारखाना उभा करायचा आहे, त्या ठिकाणी असणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या सवयी कशा आहेत, त्या लोकांच्या आवडीनिवडी कशा आहेत, त्या लोकांची पसंती कशाला आहे, या सर्व गोष्टींचा विचार तिथं आपल्याला करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार तिथं झालाच पाहिजे.
कारण तुम्ही ज्या ठिकाणी कारखाना उभा करणार आहे त्या कारखान्याजवळचे आसपासचे लोक हे आपल्या वस्तू जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परचेस करणार आहेत, खरेदी करणार आहेत. सो लक्षात घ्या की ज्या प्रदेशामध्ये क्षेत्रामध्ये आपला बिझनेस सुरू करायचा आहे आपल्याला, त्या ठिकाणी असणारे लोक, त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी, त्यांच्या पसंती, त्यांचा इन्कम, या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागत असतात. कारण लोकांची क्रयशक्ती, जाती जमातीचे वेगवेगळे मिश्रण असेल, यांचाही काळजीपूर्वक तिथं अभ्यास करावा लागत असतो. आणि या सर्व गोष्टींचा लोकांचा बिहेवियर कशा पद्धतीचा आहे, लोकांचा इन्कम स्रोत तिथं कशा पद्धतीचा आहे, लोकांचं इन्कम किती आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये वस्तूंमध्ये चेंजेस करू शकतात, बदल करू शकतात. आणि त्यानुसार तुमच्या वस्तूंची किंमत निश्चितीपासून तुमच्या वस्तू वितरण करण्यापर्यंत तुम्ही प्लॅनिंग करू शकता, नियोजन करू शकता. सो लोकांच्या आवडीनिवडी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे की जो व्यवसाय निश्चिती किंवा उद्योग घटकाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करत असतो. त्यानंतरचा 7वा पॉईंट आहे तो म्हणजे स्पर्धात्मक उद्योग, कॉम्पिटिटिव्ह इंडस्ट्रीज. स्पर्धात्मक उद्योग, कॉम्पिटिटिव्ह इंडस्ट्री, कॉम्पिटिटिव्ह बिझनेस. यामध्ये काय सांगितले तर मर्यादित व निरोगी स्पर्धा असेल तर उद्योग वाढीस चालना मिळत असते. बघा, मर्यादित असणारी जर एखाद्या मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये आपला जो व्यवसाय आहे, आपला जो उद्योग आहे, आपण जे वस्तूचं उत्पादन घेतो त्या वस्तूशी रिलेटेड असणारी दुसरी वस्तू जर असेल आणि आपल्याला स्पर्धा जर जास्त असेल तर तिथं आपल्याला आपल्या उद्योग वाढवण्यासाठी, आपला उद्योग विकास करण्यासाठी जास्तीत जास्त चालना मिळत नाही. परंतु ज्या ठिकाणी कमी स्पर्धक असतात आपल्या व्यवसायासाठी, आपल्या उद्योगासाठी, वस्तूसाठी, ज्या ठिकाणी कमी स्पर्धक असतात त्या ठिकाणी मात्र आपण काय करू शकतो, आपला उद्योग हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतो, डेव्हलप करू शकतो. ओके. त्यानंतर पण काय सांगितलं आहे की मर्यादित व निरोगी स्पर्धा असेल तर उद्योग वाढीला चालना ही मोठ्या प्रमाणात मिळते. पण ही गळे कापू जर स्पर्धा असेल तर उद्योगाच्या वाढीस अडथळा तिथे निर्माण होतो व नवीन उद्योग घटकांना अशा स्पर्धेला तोंड द्यावं लागत असतं. जे काही नवीन घटक आहेत त्या नवीन घटकांना काय करावं लागत असतं, अशा उद्योग घटकाला तोंड हे द्यावं लागत असतं. ओके. आणि नवनवीन जे उद्योग असतील, नवनवीन बिझनेस असतील, व्यवसाय असतील, यांना तर स्पर्धेला तोंड द्यावं लागत असतं. स्पर्धेला तोंड देऊन आपल्या व्यवसायाचं, आपल्या वस्तू सेवांचं प्रमोशन हे मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागत असतं की जेणेकरून त्या स्पर्धेमध्ये आपल्या वस्तू हे टिकून राहिल्या पाहिजेत. आपल्या वस्तू टिकून राहिल्या पाहिजेत, आपल्या वस्तूला जास्तीत जास्त डिमांड आली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रमोशन करावं लागत असतं. त्याचबरोबर तर काय सांगितलं तुम्हाला, स्पर्धा असेल, वेगवेगळ्या उद्योगास असणारे अडथळे असतील, हे सर्व घटक प्रदेश, क्षेत्र निश्चित करताना विचारात घेतले जातात. अतिशय महत्त्वाचं आहे की प्रदेश निश्चित करणं, क्षेत्र निश्चित करणं. ज्या ठिकाणी आपल्याला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे, व्यवसायाची स्थान निश्चिती करायची आहे, त्या ठिकाणचं प्रदेश कशा पद्धतीचा आहे, त्या ठिकाणी असणारं क्षेत्र कशा पद्धतीचं आहे, या बाबीचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या जागेवरती कारखाना आपल्याला उभा करायचा आहे, बघा, ज्या जागेवरती आपल्याला कारखाना उभा करायचा आहे त्या जागेची निवड करताना खालील बाबींचा विचार केला जातो. मग कोणकोणत्या बाबींचा विचार केला जातो तर ज्या ठिकाणी आपल्याला कारखाना उभा करायचा आहे त्यामध्ये जी जागा आपल्याला निवडायची, ही जागा वाहतुकीच्या विविध प्रकारच्या साधनांनी मुख्य ठिकाणाशी जोडली गेली आहे का नाही हे आपल्याला पाहायचे. ते आपण पाहिलं. वाहतुकीमध्ये कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक आपल्याला योग्य वेळेवरती होणार आहे की नाही हे आपल्याला पाहायचे. कर्मचाऱ्यांची वाहतूक आपल्याला जलद आणि योग्य वेळेवरती होणं आवश्यक आहे, त्यासाठी ती योग्य वेळेमध्ये होणार आहे का ती आपल्याला तिथं पाहावं लागणार आहे. त्यानंतर कच्च्या मालाची उपलब्धता ही आपल्याला सुलभ झाली पाहिजे. कच्चा माल हा आपल्याला सुलभपणे उपलब्ध झाला पाहिजे. त्यानंतर सांडपाणी उत्पादन प्रक्रियेतील टाकाऊ वस्तू इत्यादींची विल्हेवाट लावण्याच्या सोयींची उपलब्धता तिथं आपल्याला झाली पाहिजे. पुरेशी जमीन कारखान्याच्या विस्तारासाठी, कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी भविष्यकाळातील जमीन भरपूर लागते.
अशी जमीन स्वस्त दरात उपलब्ध होणंही आवश्यक आहे. कारखान्याच्या सभोवतालचं वातावरण निरोगी व स्वच्छ आकर्षक असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये आपला कारखाना सुरू असणार आहे त्या कारखान्याचं शेजारचं जे वातावरण असणार आहे ते कारखान्या शेजारचं वातावरण आकर्षक असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर ते स्वच्छ असणं अतिशय आवश्यक आहे, निरोगी असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांची गर्दी असू नये. त्यानंतर बँकिंग, गोदाम व इतर अनुषंगिक सेवांची उपलब्धता आपल्या कारखान्याच्या जवळपास असली पाहिजे. आवश्यक ते कर्मचारी आपल्याला सहज उपलब्ध झाले पाहिजेत कारखान्याजवळपास. त्यानंतर पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, हा आपल्याला भरपूर आणि नियमित प्रमाणामध्ये होणं अतिशय आवश्यक आहे. प्रत्यक्ष कारखान्याची जागा व स्थळ निश्चितीबाबत खाली वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळे फायदे आहेत, वेगवेगळे तोटे आहेत. मग कोणकोणते असू शकतात ते? तर त्यामध्ये शहरी भागातील स्थानाचे फायदे, त्यानंतर शहरी भागातील स्थानाचे तोटे. बघा, ग्रामीण भागातील स्थानाचे फायदे, ग्रामीण भागातील स्थानाचे तोटे आणि उपनगरातील स्थानाचे फायदे. या पद्धतीने वेगवेगळे तुम्हाला जागानुसार, स्थळ निश्चितीनुसार वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिला बघूया. शहरी भागातील स्थानाचे फायदे 1 बाय 1 आपण बघणार आहोत. त्यामध्ये काय सांगितलं आहे? सर्व प्रकारच्या वाहतूक साधनांची उपलब्धता, दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता, बँकिंग, पतसेवा, विमा सेवा इत्यादीची उपलब्धता, आवश्यक तेवढा व योग्य प्रकारचा कर्मचारी वर्ग याची उपलब्धता. त्यानंतर शीतगृह संग्रहणाच्या सोयी, बाजारपेठांची उपलब्धता, दुरुस्ती व इतर अनुषंगिक सेवा, यंत्रसामग्रीची दुरुस्ती येणार त्यामध्ये. त्यानंतर कर्मचारी वर्गांना असणारं प्रशिक्षण असेल, अधिकारी वर्गांसाठी व्यवस्थापकीय शिक्षणाची सोय असेल, त्यानंतर पोलीस संरक्षण असेल, इत्यादी प्रकारच्या सोयी, इत्यादी प्रकारचे फायदे येतात. कशामध्ये? तर शहरी भागामध्ये जर आपण आपल्या कारखाना स्थान निश्चिती केली तर आपल्याला इत्यादी प्रकारचे फायदे तिथं मिळू शकतात. त्यानंतर शहरी भागामध्ये जर आपण कारखाना स्थान निश्चिती केली तर त्यामध्ये तोटे कोणकोणते असू शकतात? तर त्यामध्ये असणारे तोटे काय असू शकतात? तर ज्यामध्ये आपल्याला शहरामध्ये जास्तीत जास्त जागा प्रॉपर आपल्याला उपलब्ध होणार नाही, तर जागेची टंचाई तिथं होऊ शकते. आपल्याला कारखाना उभा करण्यासाठी जागा ही जास्तीत जास्त खर्चिक स्वरूपात महाग मिळू शकते. त्यानंतर शहरातील महाग राहणीमान यामुळे कर्मचारी वेतनावर जास्तीत जास्त खर्च आपल्याला करावा लागू शकतो. त्यानंतर वेगवेगळे टॅक्सेस आपल्याला तिथं पे करावे लागतील. त्यानंतर इमारतीची उंची असेल, सांडपाण्याचा निचरा, प्रदूषण दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना इत्यादी बाबत नियम जे असणार आहेत त्या नियमांचं पालन आपल्याला काटेकोरपणे करावं लागू शकतं आणि त्यामुळे आपल्याला मोठा खर्च तिथं करावा लागू शकतो. हे झाले तोटे. जर आपण कारखाना आपला शहरी भागामध्ये उभा केला तर अतिशय महत्त्वाचं आहे. तोटे काय होऊ शकतात? तिथं आपल्याला जागा मिळणार नाही, जर मिळाली जागा तर ती महाग मिळणार, वेगवेगळे टॅक्सेस आपल्याला तिथं पे करावे लागतील, त्यानंतर वेगवेगळे नियमांचे पालन आपल्याला तिथं करावं लागेल. जर आपण तिथे वेगवेगळ्या नियमांचं पालन केलं नाही तर तिथं आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर शहरातलं राहणीमान हे कसं आहे? महाग आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना जे काही आपण वेतन देणार आहोत ते वेतन आपल्याला जास्तीत जास्त द्यावं लागणार आहे. ह्या झाला शहरी भागातील स्थानाचे तोटे. जर आपला कारखाना आपण शहरी भागामध्ये उभा केला तर आपल्याला हा तोटा होऊ शकतो. म्हणजे या पद्धतीचे तोटे आपल्याला सहन करावे लागतात. आता बघा, ग्रामीण भागामध्ये जर आपण कारखाना उभा केला तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला काय काय फायदा होऊ शकतो? तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला जागा भरपूर मिळू शकते आणि जी जागा आपल्याला मिळणार आहे ती आपल्याला कमी दरामध्ये मिळू शकते, स्वस्त दरामध्ये मिळू शकते. मग काय लिहिणार आपण? तर स्वस्त दरामध्ये जमिनीची उपलब्धता आपल्याला ग्रामीण भागामध्ये होऊ शकते. त्यानंतर ग्रामीण भागातील राहणीमान हे उच्च असतं का? तर नाही. तर त्यामुळे स्वस्त दरामध्ये ग्रामीण भागामध्ये कर्मचारी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर शहराची तुलना करता ग्रामीण भागामध्ये कर्मचारी अदलाबदलीचं प्रमाण हे खूप कमी असतं. कामगार मालक व कामगारामध्ये संबंध जे असतात ते प्रेमाचे संबंध असतात, स्नेहाचे संबंध असतात, सलोख्याचे संबंध असतात ग्रामीण भागामध्ये. त्यानंतर शहराप्रमाणे स्थानिक कर ग्रामीण भागामध्ये आपल्याला पे करावा लागत नाही आणि जरी लागला तरी त्याचा दर जो असणार आहे तो अतिशय कमी असणार आहे. तो जे काही टॅक्सेस आपल्याला पे करावे लागणार आहे ते जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला कमी करावे लागणार नाहीत. त्यानंतर कारखान्याची गर्दी बघा, ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कारखान्यांची गर्दी असणार आहे का? तर नाही. त्यामुळे तिथं प्रदूषण अतिशय कमी होणार आहे. प्रदूषणाचा धोका तिथं आपल्याला
कमी असणार आहे. त्यानंतर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये आपल्या कारखान्याला संरक्षण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील हवामान जे आहे, वातावरण जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असणार आहे. हे झाले फायदे जर आपण कारखाना आपला ग्रामीण भागामध्ये उभा केला तर. आता ग्रामीण भागामध्ये कारखाना जर आपण उभा केला तर तोटे कोणकोणते असू शकतात, तर जास्तीत जास्त तोटे असू शकतात. कोणकोणते असू शकतात तर 1 बाय 1 बघूयात आपण. पहिला तोटा काय असू शकतो तर शहरी भागामध्ये ग्रामीण भागात वाहतुकीची साधने व सोयी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. बघा, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आपल्याला वाहतुकीच्या सोयी साधने जी असणार आहेत ती पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होणार नाहीत. त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या सेवा, दळणवळणाच्या सेवा आपल्याला तिथं पूर्ण प्रमाणामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होणार नाहीत. जरी त्या असल्या तरी त्या कार्यक्षम असणार नाहीत. त्यानंतर बँकिंग व पतपुरवठा इत्यादी सेवा ह्या मर्यादित असणार आहेत. त्यानंतर काही भागात या सोयी असत नाहीत. बघा, काही भागामध्ये या सोयी असत नाहीत. बँकिंग आणि पतपुरवठ्याच्या सेवा सुविधा या मर्यादित असणार आहेत ग्रामीण भागामध्ये, तर काही भागामध्ये त्या असणारच नाहीत. ओके. त्यानंतर वेतन दर कमी असला तरी कर्मचारी वर्ग हा कार्यक्षम असणार नाही, कुशल असणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या तिथं वाढवावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या साधन सामग्री, यंत्र, कच्चा माल याचा जास्तीत जास्त अपव्यय होऊ शकतो. त्याचं नुकसान जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं. त्यानंतर स्थानिक राजकारणाचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात, जे की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला राजकारण हे दिसून येतं. मग ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण आहे त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतील. मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील. त्यानंतर पूरक उद्योग तिथं नसणार आहेत, त्यामुळे आपल्याला तिथं फायदा घेता येणार नाही. त्यानंतर माल संग्रहणाच्या वेगवेगळी गोदामं तिथे उपलब्ध नसणार आहेत, त्यामुळे आपण माल साठवून कुठे ठेवायचा हा प्रश्न आपल्याला पडणार आहे. त्यानंतर कर्मचारी अकुशल असल्यामुळे त्यांना प्रशिक्षणाची सोय तिथं करावी लागणार आहे आपल्याला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर म्युन्सिपल सेवा तिथं उपलब्ध नसणार आहेत. या सर्व पद्धतीच्या काय असू शकतात, या सर्व पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला असू शकतात जर आपण फॅक्टरी लोकेशन आपलं ग्रामीण भागामध्ये केलं तर. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये जर आपण स्थळ निश्चिती केली आपल्या कारखान्याची तर या पद्धतीचे वेगवेगळे तोटे आपल्याला सहन करावे लागणार आहेत. त्यानंतर उपनगरातील स्थान बघा, आपण उपनगरामध्ये जर आपल्या कारखान्याची स्थान निश्चिती केली तर काय होऊ शकतं. उपनगरामध्ये जर आपण स्थान निश्चिती केली तर काय होऊ शकतं, तर शहरी भागात किंवा ग्रामीण भाग, शहरी भाग किंवा ग्रामीण भाग या दोन्ही भागामध्ये काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. ओके. तेव्हा तोटे कमी करून दोन्ही भागातील फायदे मिळवण्याच्या दृष्टीने उद्योग घटकाची स्थापना अलीकडे उपनगरी भागात करणं पसंत केले जाते. उपनगर हे शहराच्या बाहेरील भागात असल्यामुळे ते फायद्याचं ठरते. मग कोणकोणते फायदे असू शकतात, तर तिथं आपल्याला स्वस्त दरात जमीन मिळू शकते. बँकिंग, विमा, रस्ते, पाणी पुरवठा, गोदामे इत्यादींची सेवा तिथं उपलब्ध असू शकते. त्यानंतर ते शहराच्या जवळ असल्यामुळे कुशल आणि अकुशल कर्मचारी दोन्ही पद्धतीचे कर्मचारी आपल्याला टायमावरती मिळू शकतात, वेळेवरती उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर शहरी औद्योगिक शिक्षण संस्था, व्यवस्थापन, शिक्षण व विकास यांच्या योजना, उपक्रम, संशोधन संस्था यांच्या सेवांचा लाभ तिथं घेणं आपल्याला शक्य होतं आहे. बाजारपेठा जवळपास असल्याने माल वितरणाचा खर्चसुद्धा तिथं कमी येतोय. त्यानंतर उपनगरी भागाच्या बाबतीत एक धोका आपल्याला तिथं असू शकतो, तो म्हणजे कालांतराने हा भाग शहरात समाविष्ट जर झाला तर त्याचे फायदे आणि तोटे आपल्याला तिथं सहन करावे लागतात. ओके. सो या पद्धतीनं आपण काय पाहिलं तर कारखाना स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे, कारखाना स्थान निश्चितीशी संबंधित असणारे दुय्यम घटक, सहाय्य घटक आपण या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. सो नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे आपलं, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यंत्रसामग्रीच्या रिलेटेड असणारा दुसरा पॉईंट जो असणार आहे आपलं प्लांट लोकेशन. आत्ता आपण काय बघितलं तर फॅक्टरी लोकेशन
कारखाना स्थान निश्चिती. आता आपल्याला बघायचं प्लांट लोकेशन. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण दुय्यम घटक पाहिलेले आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्रायमरी घटक पाहिलेले आहेत, प्राथमिक घटक पाहिलेले आहेत, मूलभूत घटक आपण म्हणतो त्याला, ते घटक पाहिलेले आहेत. सो या पद्धतीनं आपण फॅक्टरी लोकेशन हा पॉईंट आपला इथं कंप्लीट झालेला आहे, व्यवस्थित कंप्लीट झालेला आहे. काय करायचं, लेक्चर कंप्लीट ऐकायचं. लेक्चर कंप्लीट ऐकत असताना पॉईंट्स जे आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे. त्याचबरोबर ती कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं. जर तुम्हाला काही क्वेरी क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. सो त्या पद्धतीनं आपण कारखाना म्हणजे काय, कारखाना स्थान निश्चिती कशा पद्धतीनं करायची, कारखाना स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, प्राथमिक घटक कोणते आहेत, दुय्यम घटक कोणते आहेत, या पद्धतीनं आपण दोन्ही पॉईंट पाहिलेले आहेत. ओके, थँक्यू.